माझं नाव साहिल प्रतीक पाटील आहे. माझे नाव प्रियांश अनिल गुटकर आहे. आम्ही इयत्ता 9वीमध्ये शिकत आहोत. आमच्या शाळेचे नाव संचालक मंडळ हायस्कूल नागाव आहे. आम्ही महाराष्ट्र रायगड अलिबागमधून आहोत. आम्ही हा डबा बनवला आहे ज्याचं नाव आहे स्लीप आणि स्पील प्रूफ टिफिन. मी एकदा डबा खात होतो तेव्हा माझा डबा बेंचवरनं सरकून माझ्या अंगावरती पडला. माझे सगळे कपडे खराब झाले आणि माझ्या मनात एक विचार आला की आपण एक असा डबा करायला पाहिजे की आपला डबा सांडलाच नाही पाहिजे. म्हणून आम्ही एक असा हा डबा केलेला आहे. ते आम्ही हा डबा बनवला आहे ज्याच्या पाठी आम्ही एक सक्शन कप लावला आहे. जो आम्ही असा प्रेस केला टेबलवर तर तो सगळी व्हॅक्यूम बाहेर निघते आणि मग तो डबा टेबलला चिपकून येतो आणि पडत नाही. आम्ही हा विचार करून असा टिफिन केला आहे आणि त्याच्या खाली आम्ही सक्शन कप आपला टिफिन घेतला आहे आणि त्या टिफिनच्या इथे आपण तेल वगैरे सांडू नये म्हणून आम्ही असा एक म्हणजे टिफिन केला आहे. ह्याचा उपयोग आपल्याला खूप चांगला होतो आणि आम्ही सोलारसुद्धा इथे लावले कारण की आपला डबा थंड होतं म्हणून आपल्याला थंड नको व्हायला म्हणून आपण 5 मिनटं उन्हात ठेवलं की आपला हा डबा आतमधून थोडा तरी गरम होऊन आपल्याला खाता येईल म्हणून आम्ही असा हा एक प्रकारचा डबा केलेला आहे. हा डबा आपण जेवतानाही खाली पडतो म्हणून आम्ही हा बेंचवरती डबा व्हॅक्यूम ट्यूब लावला की हा डबा आपला सांडणार नाही आणि तसेच आपले अपंग लोक असतात त्यांनाही हा खूप फायदेशीर आहे कारण की त्यांचं चुकून कोणाचा धक्काही लागला तरी ते टिफिन सांडतो आपला म्हणून त्याही एकदा प्रेस केला की त्यांना नीट खाता येईल. आणि तसेच लहान मुलंसुद्धा शाळेत असतात त्यांच्याकडून तर सांडतं म्हणून आम्ही म्हणजे हा त्यांना ही खूप फायदेशीर आहे. आम्ही हा डबा साधारण 100 रुपयात बनवला आहे. हा व्हॅक्यूम कप आम्हाला 20 रुपयात पडला आहे आणि हा डबाला आम्हाला 80 रुपये साधारण लागले.